ज्या प्रकारे आता आधार कार्ड आपल्याला सर्व ठिकाणी मागितलं जातं, तसंच आता पॅन कार्ड हे प्रत्येक ठिकाणी व्यवहार करताना, कुठलाही आर्थिक व्यवहार करताना आपल्याला द्यावं लागतं. आता हे पॅन कार्ड जर आपण आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काढण्यासाठी सेतू सेवा केंद्रांमध्ये गेलो, तर तिथे कमीत कमी 150, 200, 250, 300 रुपयापर्यंत सेवा केंद्र तुम्हाला चार्ज करतात. आता हे पॅन कार्ड तुम्ही अगदी मोफत कशा प्रकारे काढू शकता, आणि तेही सरकारी वेबसाईटवरून. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघून घेणार आहोत की निशुल्क पॅन कार्ड तुम्हाला कसं मिळेल, त्याची संपूर्ण प्रोसेस आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ही प्रोसेस बघून तुम्ही सुद्धा तुमचं पॅन कार्ड घर बसल्या अगदी काही मिनिटांमध्ये काढू शकता. तर चला सुरुवात करूया. आता ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपल्याला यावं लागेल गुगलवर. आपल्याला गुगलवर इन्कम टॅक्स इंडिया एवढंच टाईप करायचं आहे, इन्कम टॅक्स इंडिया, आणि ते एंटर करायचं आहे. वर एक वेबसाईट दिसेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की ते एक वेबसाईट ओपन होईल, ई फिलिंग एनिवेअर या पद्धतीची. त्याच्यामध्ये क्विक लिंक्समध्ये आपल्याला खाली यायचं आहे, क्विक लिंक्स म्हणून. त्याच्यामध्ये ई व्हेरीफाय रिटर्न, व्हेरीफाय पॅन स्टेटस, नॉन टॅक्स पेमेंट स्टेटस, इन्स्टंट ई पॅन असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि असे बरेचसे ऑप्शन त्यामध्ये आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पॅन कार्ड काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्स्टंट ई पॅन या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंक केल्यानंतर लोड होईल ते. नेटवर्क स्लो असल्यामुळं थोडा कदाचित तुम्हालाही वेळ लागू शकतो, किंवा मग त्या साईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यानंतर तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ शकतो थोडा. पुन्हा आपल्याला एंटर मारून घ्यायचं आहे त्या लिंकवर वरच्या. एंटर मारलं की लगेच वेबसाईट पुन्हा ओपन होऊन जाईल, ती जी आपल्याला हवी आहे ती ओपन झाल्यानंतर आपल्याला दिसतं होम ई पॅन दिसतं आपल्याला. ई पॅन फॅसिलिटी फॉर अलॉटमेंट ऑफ इन्स्टंट पॅन फॉर दोज ॲप्लिकंट हू पॉझेसेस द व्हॅलिड आधार नंबर. ज्याच्याजवळ आधार नंबर रजिस्टर आहे आणि तो सुद्धा चालू असावा, कारण जेणेकरून त्याच्यावर जो OTP येईल तो OTP तुम्हाला या पॅन कार्ड प्रोसेसमध्ये टाकता यावा. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, गेट न्यू ई पॅन आणि एक दुसरा आहे चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन. तर आपल्याला पाहिजे म्हणजे गेट न्यू ई पॅन या जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला ज्याचा पॅन कार्ड काढायचा आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे, आणि ते जे चेक बॉक्स आहे आय कन्फर्म दॅट त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कंटिन्यू येईल. OTP व्हॅलिडेशनची प्रोसेस येईल आपल्यासमोर. ती आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर जाईल. त्यानंतर आपल्याला आय हॅव रीड ऑल द टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे. जनरेट आधार OTP या लिंकवर क्लिक करायचं आहे आपल्याला. OTP येईल आपल्या मोबाईलवर, चेक युअर फोन म्हणून. त्याच्यामध्ये तो 6 डिजिटवाला आपल्याला पिन टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे जो आपल्या मोबाईलवर आलेला आहे. हा OTP जितक्या लवकर आपल्याला टाकता येईल तेवढ्या लवकर आपल्याला तो OTP टाकून घ्यायचा आहे. आणि आय ॲग्री टू व्हॅलिड माय आधार डिटेल्स हे जे आहे त्याच्यावर चेक करायचं आहे. तिथून कंटिन्यू करायचं आहे आपल्याला खाली. त्यानंतर युअर पर्सनल डाटा बेस्ड ऑन आधार KYC
आपली KYC करण्यासाठी आपली पूर्ण फोटो, आधार नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस हे सर्व डिटेल्स येईल. आपल्याला ईमेल ID जर व्हॅलिड करायचं असेल तर त्यावर क्लिक करावं लागेल आपल्याला, व्हॅलिड ईमेलवर. ईमेलवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेलवर OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं सबमिट करायचा आहे. जेणेकरून जर पुढे काही तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड लागत असेल तर हा ईमेल तुम्हाला कामी पडू शकतो. जर तुम्हाला कदाचित मोबाईल हरपला, OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचा आहे. आपला जो ईमेल ID आहे तो व्हॅलिड झाला. त्यानंतर आपल्याला आय ॲक्सेप्ट दॅट खालचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कंटिन्यूचं उजव्या साईडला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं येईल, युअर रिक्वेस्ट फॉर ई-पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, ॲक्नॉलेजमेंट नंबर वगैरे आपल्याला दिसेल त्यावर. आणि हे तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पॅन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. आता समोरच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघूच त्याची कशी प्रोसेस आहे ते डाउनलोड करण्याची. आता पहिल्या प्रोसेसमध्ये आपण अप्लाय केला, आता दुसऱ्या प्रोसेसमध्ये ते डाउनलोड करायचं आहे आपल्याला. आपलं जे पॅन कार्ड आपण अप्लाय केलेलं आहे त्याच्यासाठी पुन्हा आपण इन्कम टॅक्स इंडिया ही वेबसाईट क्लिक करणार आहोत. होम टॅक्स डिपार्टमेंटवर यायचं आपल्याला. त्यानंतर क्विक लिंक्समध्ये पुन्हा जे काही ऑप्शन आहेत त्या आपल्याला दिसतील, त्याच्यावर आपल्याला इन्स्टंट ई-पॅनवर क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा. इन्स्टंट ई-पॅनवर क्लिक केल्यावर असा एक फेस तयार होईल. त्याच्यामध्ये ई-पॅन जे ऑप्शन आपण पूर्वी बघितलेलं आहे तेच येणार आहे. त्याच्यामध्ये गेट न्यू ई-पॅन आणि बाजूला आहे चेक स्टेटस डाउनलोड ई-पॅन. आता आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्यामुळे आपण डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. पुन्हा आपल्या ज्याचं पॅन कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्याचा आधार नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे. कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आपल्याला. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर नेटवर्क स्लो असल्यामुळं थोडा किंवा साईट स्लो असल्यामुळं थोडा वेळ लागू शकतो. लोडिंग होत आहे. आता आपल्याला OTP टाकायचा आहे. OTP व्हॅलिडेशनमध्ये 6 डिजिट जो OTP आपल्या रजिस्टर आधार मोबाईल नंबरवर आलेला आहे तो आपल्याला पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे. आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा. आता आपल्याला दिसतं करंट स्टेटस ऑफ युअर न्यू ई-पॅन रिक्वेस्ट पॅन अलॉटेड सक्सेसफुली, म्हणजे या आधार नंबरला या व्यक्तीला पॅन कार्ड अलॉट झालेलं आहे. आणि बाजूला 2 राईट साईडला ऑप्शन दिसत आहे, व्ह्यू ई-पॅन आणि डाउनलोड ई-पॅन. आता आपल्याला डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर एक म्हणून एक इन्फॉर्मेशन आली आहे, ई-पॅन इज सक्सेसफुली अलॉटेड टू डाउनलोड ई-पॅन PDF प्लीज ट्राय आफ्टर 10 मिनिट्स. म्हणजे आपल्याला 10-15 मिनिटांनी पुन्हा हीच प्रोसेस करून आपल्याला आपलं डाउनलोड पॅन कार्ड करायचं आहे. आता 10 मिनटं झाली. पुन्हा आपल्याला इन्कम टॅक्स इंडिया ही वेबसाईट लॉग इन करायची आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे क्विक लिंक्स आलेले आहेत त्यामधलं जे इन्स्टंट ई-पॅन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. लोडिंग होत आहे, थोडा वेळ लागतो आहे. त्यानंतर 2 ऑप्शन पुन्हा आलेले, गेट न्यू ई-पॅन त्यानंतर डाउनलोड ई-पॅन. डाउनलोडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला जो आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर कंटिन्यूचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP एंटर करून आपल्या मोबाईलवर जो आला असेल तो OTP याच्यावर एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे.
पुन्हा दोन ऑप्शन आलेले आहेत, व्ह्यू ई पॅन, डाउनलोड ई पॅन. डाउनलोड ई पॅनवर क्लिक करायचं आहे. एक PDF डाउनलोड झालेली आहे, ती PDF आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. ती PDF ओपन करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक पासवर्ड विचारेल तो आपल्याला. तर तो ज्याचं ते आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ज्या व्यक्तीची, त्याचं पॅन कार्ड आपण काढलं आहे, त्याची जन्मतारीख आपल्याला स्पेस न टाकता टाकून घ्यायची आहे आणि फाईल आपली ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर ओपन झाल्यानंतर आपल्याला दिसतेच की पॅन कार्ड आपल्या या व्यक्तीचं तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता तुमचं पॅन कार्ड तयार झालेलं आहे आणि खालची जी साईड आहे ती आपलं मेन पॅन कार्ड आहे, त्याचं PVC कार्ड तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ते जे 200-300 रुपयाचं पॅन कार्ड जे PVC कार्डमधलं येतं पोस्टानं, त्याच्यामध्ये आणि या फ्री पॅन कार्डमध्ये काय डिफरन्स आहे? तर दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही आहे. दोघेही व्हॅलिड असतात. दोघेही तुमच्या कामासाठी तुम्हाला वापरता येतात. कुठलाही आर्थिक व्यवहार असो, खरेदी विक्रीचा व्यवहार असो, कोणतंही दोनपैकी तुम्हाला वापरता येतं. हे काढा किंवा ते काढा, दोघेही सिमिलर आहेत आणि दोघेही पॅन कार्ड इन्कम टॅक्स इंडियानं अप्रूव्ड केलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आणि ही जी सॉफ्ट कॉपी तुम्हाला डाउनलोड होते याचं एक PVC कार्ड, जिथंही PVC कार्ड तयार करून मिळतं त्या ठिकाणाहून हे PVC कार्ड प्रिंट करून घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.